पार्ट सेकंड. व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट. पुढे काय घडलं. डॉक्टर वॉटसन्स अकाउंट. डॉक्टर वॉटसन यांनी दिलेलं स्पष्टीकरण. वेल वॉटसन, व्हॉट डू यू थिंक ऑफ इट ऑल? आस्क्ड मिस्टर होम्स आफ्टर मिस्टर विल्सन हॅड लेफ्ट. मिस्टर विल्सन निघून गेल्यानंतर होम्सने वॉटसन यांना विचारलं की एकंदर या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? आय मेक नथिंग ऑफ इट. मला तर काहीच कळत नाही आहे. आय आन्सर्ड फ्रँकली. मी अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिलं. मी म्हणजे डॉक्टर वॉटसन यांनी. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाईम अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. काही वेळाकरता मिस्टर होम्स शांतपणे बसले आणि थोड्या वेळानंतर त्यांनी मला त्यांच्यासोबत येण्यास सांगितले. वी वेंट टू द स्क्वेअर वेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप. आणि ज्या चौकामध्ये मिस्टर विल्सन यांचं ते दुकान होतं, यांचं ऑफिस होतं, त्या ठिकाणी आम्ही पोचलो गेलो. होम्स ऑब्झर्व्ड द एरिया केअरफुली. होम्स यांनी संपूर्ण एरिया, संपूर्ण जो काही तो भाग होता, परिसर होता, तो अगदी काळजीपूर्वक बघितला, त्याचं निरीक्षण केलं. देर वेअर मेनी शॉप्स अँड ऑफिसेस इन द स्क्वेअर. आणि त्या चौकामध्ये अनेक दुकानं आणि ऑफिस होते. अँड अ बँक जस्ट बिहाइंड मिस्टर विल्सन्स शॉप. आणि मिस्टर विल्सन यांच्या बरोबर पाठीमागे एक बँक होती. होम्स spent some time outside the shop and thumped upon the pavement 2 or 3 times. होम्स यांनी काही वेळ तिथेच घालवला आणि दुकानाच्या बाहेर असलेल्या त्या पथावर, पदपथावर म्हणजे फुटपाथवर त्यांनी 2-3 वेळा असा पाय आपटून बघितला. फायनली ही नॉक्ड ऑन मिस्टर विल्सन्स डोअर. आणि शेवटी त्यांनी मिस्टर विल्सन यांच्या त्या दुकानाच्या दरवाजावर ठोठावलं. अ यंग मॅन ओपन्ड द डोअर. एका तरुण माणसाने दार उघडलं. मिस्टर होम्स आस्क्ड हिम द वे टू द स्ट्रँड. आणि होम्स यांनी त्या तरुणाला, ज्याने दार उघडलं होतं, त्याला स्ट्रँडकडे जाण्याचा रस्ता विचारला. द असिस्टंट आन्सर्ड द क्वेश्चन अँड क्विकली क्लोज द डोअर. त्या असिस्टंटने, म्हणजे ज्याने दरवाजा उघडला, तो असिस्टंट स्पाउल्डिंग होता. मिस्टर विल्सन यांचा असिस्टंट स्पाउल्डिंग होता. त्याने पटकन उत्तर दिलं आणि दरवाजा बंद केला. आय सेड, आय एम शुअर दॅट यू एन्क्वायर्ड युअर वे ओनली इन ऑर्डर टू सी हिम. मग मी म्हणालो, मी म्हणजे डॉक्टर वॉटसन म्हणाले की मला खात्री आहे की तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने त्याला बघता यावं म्हणून तुम्ही चौकशी करत होतात. नॉट हिम, होम्स सेड, बट द नीज ऑफ हिज ट्राउझर. त्याला नव्हे, त्याला बघता यावं म्हणून नव्हे, तर त्याने नेसलेल्या पॅन्टला गुडघ्याकडे बघायचं होतं, मला निरीक्षण करायचं होतं गुडघ्यावर. अँड व्हॉट डिड यू सी? मग काय दिसलं तुम्हाला? व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी. जे मला अपेक्षित होतं तेच मला बरोबर त्या ठिकाणी दिसलं. दिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. हे जे काही विल्सनची जी काही ही काही गोष्ट आहे ना, हे काही मॅटर आहे, हे गंभीर आहे, असं होम्स म्हणाले. अ क्राईम इज बिंग प्लॉन्ड. एक काहीतरी गुन्ह्याचं नियोजन होतंय असं मला वाटतंय. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. परंतु मला आशा आहे, अपेक्षा आहे, अशी खात्री आहे की आपण त्याला थांबवू शकतो. टुडे इज फ्रायडे. आज शुक्रवार आहे. द ऑफिसेस अँड बँक्स विल बी क्लोज्ड ऑन द वीकेंड. म्हणजे आठवड्याच्या शेवटी विकेंडला ऑफिस आणि बँका यांना सुट्टी असेल. नाव आय हॅव टू गो अँड मेक सम अरेंजमेंट्स, बट आय शॅल वॉन्ट युअर हेल्प टू नाईट. आता आपण जाऊयात आणि सर्व नियोजन करूयात, परंतु आज रात्री मला तुमची मदत लागणार आहे, असं होम्स म्हणाले. कम टू बेकर स्ट्रीट ॲट 10 अँड ब्रिंग युअर रिव्हॉल्वर. बरोबर 10 वाजता बेकर स्ट्रीटवर तुम्ही या आणि सोबत तुमची रिव्हॉल्वर म्हणजे पिस्तूल घेऊन या. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडेन्स इन टाईम. मी
मिस्टर होम्स यांच्या राहत्या घरी बरोबर वेळेत हजर झालो. देअर वेअर 2 अदर मेन विथ हिम. त्यांच्यासोबत अजून 2 व्यक्ती त्या ठिकाणी होत्या आणि त्या अशा मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलँड यार्डचे मिस्टर जोन्स अँड मिस्टर मेरीवेदर अ बँकर, आणि बँकर मेरीवेदर पण त्या ठिकाणी होते. होम्स अनाउन्स्ड, टुनाईट वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. आज रात्री आपण लंडनमधल्या चतुर आणि सराईत गुन्हेगारांपैकी एकाला पकडणार आहोत. वी लेफ्ट टुगेदर इन अ कॅरिएज अँड रिच्ड द रोड वी हॅड विजिटेड इन द मॉर्निंग. आम्ही सर्वजण एकाच घोडागाडीतनं निघालो आणि सकाळी आम्ही ज्या चौकात भेट दिली होती त्या ठिकाणी त्या रस्त्यावर सर्वजण पोहोचलो. होम्स टोल्ड अस टू फॉलो मिस्टर मेरीवेदर हू लेड अस थ्रू ॲन आयर्न गेट. मिस्टर होम्सने आम्हाला मिस्टर मेरीवेदरच्या पाठीमागे जायला सांगितलं. ते आम्हाला एका लोखंडी गेटकडे घेऊन गेलेत. देन वी फॉलोड हिम डाऊन अ नॅरो पॅसेज. आणि त्यानंतर एका अरुंद बोळातून आम्ही त्यांच्या मागोमाग गेलोत. आफ्टर गोईंग डाऊन सम स्टोन स्टेप्स ही लेड अस डाऊन अ डार्क अर्थ स्मेलिंग पॅसेज अँड इन टू अ ह्यूज सेलर. आणि काही दगडी पायऱ्या उतरून गेल्यानंतर आम्ही खाली गेलोत आणि त्यानंतर एका अंधाऱ्या धुळकट वास भरलेल्या जागेतून ते आम्हाला एका तळघरात घेऊन गेलेत. विच वॉज फुल ऑफ बिग बॉक्सेस. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस. आणि त्या तळघरामध्ये मोठी मोठी खोकी ठेवलेली होती आणि आम्ही सर्वजण त्या खोक्यावर बसलो. पेज नंबर 83. We are in the cellar of the city branch of one of the main banks in London. आता आपण लंडनमधील प्रमुख बँकांपैकी एका बँकेच्या शहर शाखेच्या तळघरामध्ये आहोत. मिस्टर मेरीवेदर इज द चेअरमॅन ऑफ द बँक. मिस्टर मेरीवेदर हे या बँकेचे चेअरमन आहेत. अँड ही विल टेल यू वाय अ क्रिमिनल शूड टेक अन इंटरेस्ट इन दिस सेलर ॲट प्रेझेंट. आणि आत्ता या घडीला कुठल्याही एखाद्या गुन्हेगाराला किंवा चोराला या जागेमध्ये काय एवढा रस असेल, काय एवढा इंटरेस्ट असेल, हे तुम्हाला मिस्टर मेरीवेदरच सांगू शकतील, असं मिस्टर होम्स म्हणाले. मिस्टर मेरीवेदर एक्सप्लेन्ड दॅट द बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स and the boxes in the cellar were full of gold. पुढे मिस्टर मेरीवेदर यांनी स्पष्ट करून सांगितले की त्यांच्या बँकेने बँक ऑफ फ्रान्सकडून मोठ्या प्रमाणावर सोनं उसनवार घेतलं होतं, सोनं मागवलेलं होतं आणि हे सर्व सोनं या खोक्यांमध्ये त्या बँकेच्या तळघरामध्ये ठेवलं होतं आणि ती सर्व खोकी सोन्याने भरलेली होती. होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ॲक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि होम्स यांचा असा अंदाज होता की गुन्हेगार त्याच रात्री त्या सोन्यावर डल्ला मारण्यासाठी येतील. वी हॅड टू वेट देअर इन टोटल डार्कनेस विदाउट मेकिंग एनी नॉईज टू टेक द क्रिमिनल्स बाय सरप्राईज. आणि त्या गुन्हेगारांना बेसावधपणे पकडण्यासाठी आम्हाला गडद अंधारात कुठलाही आवाज न करता तिथे थांबावे लागणार होते. दे हॅव बट वन एस्केप रूट विस्पर्ड होम्स. होम्स कुजबुजले की त्यांना बाहेर पडण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी एकच मार्ग आहे. दॅट इज बॅक थ्रू मिस्टर विल्सन्स हाऊस. आणि तो रस्ता म्हणजे मिस्टर विल्सन यांच्या घरातून परत जाणारा रस्ता. आय होप दॅट सम मेन आर वेटिंग ॲट मिस्टर विल्सन्स डोअर. मिस्टर जोन्स. आणि होम्स मिस्टर जोन्स यांना म्हणालेत की मला वाटतं की त्या ठिकाणी मिस्टर विल्सन्स यांच्या दारावर काही व्यक्ती आपण तैनात करायला हव्यात, बरोबर ना? आय हॅव इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोअर. त्याच्यावर मिस्टर जोन्स म्हणाले की मी एक इन्स्पेक्टर आणि त्यांच्यासोबत इतर 2 ऑफिसर्स यांना विल्सन यांच्या दारावर तैनात केला आहे.
Then we have stopped all the holes. Now we must be silent and wait. तर मग आता आपण त्यांचे सर्व मार्ग बंद केले आहेत. आता आपण शांत बसूयात आणि त्यांची वाट बघूयात असं मिस्टर होम्स म्हणालेत आणि सर्वजण शांत बसून त्या ठिकाणी त्या गुन्हेगारांची वाट बघू लागलेत. पेज नंबर 84. We waited silently for more than an hour. शांतपणे बसून 1 तासापेक्षा जास्त वेळ आम्ही त्यांची वाट पाहिली. It was pitch dark in the cellar. आणि त्या तळघरामध्ये अतिशय गडद असं अंधार होतं, किर्र असं अंधार होतं. Then suddenly a point of bright light appeared in the floor of the cellar. आणि अचानक प्रकाशाचा झोत आम्हाला त्या तळघराच्या जमिनीवर दिसला. Then a line and a gush seemed to open and a hand appeared. आणि त्यानंतर प्रखर प्रकाशाची एक रेघ आम्हाला दिसली. ती रेघ फाकत गेली आणि त्यातनं एक हात बाहेर आला. A broad stone turned over upon its side. एक मोठा दगड त्या ठिकाणाचा उलटा पडला. And left a square hole. आणि त्या ठिकाणी एक चौकोनी खड्डा तयार झाला. A boyish face emerged. आणि त्या ठिकाणाहून एक पोरगेला असा चेहरा वर आला. The man looked about and came out of the hole. त्या माणसाने चहूकडे नजर फिरवली आणि त्या होलमधून, त्या खड्ड्यातून तो बाहेर आला. He had a companion with him, a man with very red hair. आणि त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार पण होता आणि त्या साथीदाराचे केस लाल होते. The pair was none other than Spaulding, the assistant, alias the criminal Clay, and the red-headed Mr. Duncan Ross. आणि ही जोडी दुसरी तिसरी कुणी नसून स्पाउल्डिंग, त्या मिस्टर विल्सनचा असिस्टंट उर्फ गुन्हेगार क्ले, आणि तो रेड हेडेड लाल केसांचा मनुष्य तो होता मिस्टर डंकन रॉस. As soon as they climbed out of the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. आणि जेव्हा ते दोघं बाहेर आले तेवढ्यात ते बाहेर येतात न येतात तोच शेरलॉक होम्स हे जलद गतीने उचले मारून बाहेर आलेत आणि त्यांनी क्लेला त्याच्या मानगुटाला पकडलं. The other dived down the hole and disappeared. पण त्यांच्यासोबत जो होता म्हणजेच डंकन रॉस याने त्या खड्ड्यात उडी मारली आणि दिसेनासा झाला. क्ले टूक आउट अ रिव्हॉल्वर. तेवढ्यात क्लेने त्याचं पिस्तूल बाहेर काढलं. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट अँड द रिव्हॉल्वर फेल डाऊन ऑन द फ्लोअर. आणि तितक्यात होम्स यांनी त्याच्या मनगटावर एक दणका मारला आणि त्याच्या हातातलं पिस्तूल हे जमिनीवर खाली पडलं. इट्स नो यूज जॉन क्ले, सेड होम्स, वी हॅव कॉट यू. मिस्टर होम्स म्हणालेत, जॉन क्ले, आता याचा काही उपयोग नाही, तुला आम्ही पकडलं आहे. सो आय सी. असं आहे तर. बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. परंतु माझा मित्र तर पळून गेलाय, असं जॉन क्ले म्हणाला. होम्स रिप्लाइड. त्याला होम्सने उत्तर दिलं, ही कॅनॉट एस्केप. तो पळून जाऊ शकत नाही. देअर आर 3 men वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. 3 जण त्याची दुसऱ्या बाजूला वाट बघताय, त्याच्यामुळे तो सुटून जाऊ शकत नाही. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमॅन. आणि त्याच्यानंतर मिस्टर होम्स यांनी क्लेला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मिस्टर मेरीवेदर सेड, रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. मिस्टर मेरीवेदर म्हणाले की खरोखर मिस्टर होम्स, तुमचे आभार कसे मानावेत हेच मला कळत नाही. यू हॅव फॉइल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट बँक रॉबरी. बँक दरोड्याच्या सर्वात धूर्त प्रयत्नांपैकी एक प्रयत्न तुम्ही उधळून लावलाय. द बँक इज ग्रेटफुल टू यू. बँक तुमची ऋणी आहे. यू सी वॉटसन, होम्स सेड after we reached his home, it was obvious from the first that the only possible object of the strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson away from his shop for some hours
एव्हरी डे. होम्स यांच्या घरी परत आल्यानंतर मिस्टर होम्स हे वॉटसन यांना म्हणाले की हे पहा वॉटसन, त्या विचित्र जाहिरातीवरून आणि त्या अजब गजब नोकरीवरून एक गोष्ट आधीच मला स्पष्ट झाली होती की मिस्टर विल्सनला रोज त्यांच्या दुकानापासून लांब ठेवण्याचा उद्देश त्या नोकरीमागे आणि त्या जाहिरातीमागे होता. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. ती रेड हेडेड लीग म्हणजेच लाल केसांच्या माणसांसाठीचा संघ अतिशय पद्धतशीर तयार केलेली अशी एक कल्पना होती, युक्ती होती. इन मिस्टर विल्सन्स ॲब्सेन्स, Clay and his red-headed companion wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. मिस्टर विल्सन यांच्या गैरहजेरीमध्ये क्ले म्हणजेच त्यांचा असिस्टंट स्पाउल्डिंग आणि त्याचे काही जोडीदार यांना विल्सन यांच्या घरातून बँकेपर्यंतचा भुयारी मार्ग खोदायचा होता. Then they would be able to enter the bank and steal the gold without breaking open the doors of the banks. म्हणजे त्यांना बँकेत शिरताना, बँकेतून चोरी करताना बँकेचे दरवाजे आणि कुलूप तोडण्याची गरज नव्हती. युजिंग द टनेल दे एंटर्ड द सेलर. आणि त्यांनी त्या बोगद्याचा वापर करून तळघरामध्ये प्रवेश केला. दे प्लांट टू स्टील द गोल्ड and go back to Mr. Wilson's house again through the tunnel and then get away. मग त्यांचं असं नियोजन होतं की त्या तळघरातनं सोनं चोरायचं, पुन्हा विल्सन यांच्या घरात जायचं आणि विल्सन यांच्या घरून पळ काढायचा. म्हणजे कुणाच्याही लक्षात येणार नाही, कुठलंही कुलूप तोडायची गरज येणार नाही. आणि सुट्टी असल्यामुळे, विकेंड होता, शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे 2 दिवस बँकेतही कोणी आलं नसतं. असा अतिशय हुशार क्लेवर आयडिया, अतिशय चाणाक्ष कल्पना या ठिकाणी त्यांनी वापरलेली होती. पेज नंबर 85. बट हाऊ कुड यू गेज व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. परंतु त्यांचा हेतू काय होता आणि हाच त्यांचा उद्देश होता हे तुमच्या कसं लक्षात आलं, असं डॉक्टर वॉटसन यांनी शेरलॉक होम्स यांना विचारलं. अँड देन शेरलॉक होम्स आन्सर्ड, वेन आय हर्ड दॅट द असिस्टंट वर्कड फॉर हाफ द वेजेस आय बिकम सस्पिशियस. मी जेव्हा ऐकलं की तो असिस्टंट म्हणजे तो मदतनीस अर्ध्या पगारावर काम करतोय, मला तेव्हाच शंका आली, मी साशंक झालो. युजिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड इन्क्वायरीज. आणि मिस्टर विल्सन यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यांच्या मदतनीसचं जे वर्णन केलं होतं त्या वर्णनावरून मी चौकशी केली. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. आणि मला असं कळालं, लक्षात आलं की तो गुन्हेगार क्लेच आहे. वाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन्स शॉप and his habit of going into the cellar every now and then. तो मिस्टर विल्सन यांच्या दुकानात का काम करतोय आणि त्याचं ती त्रुटी, त्याचा तो ड्रॉबॅक की तो पुन्हा पुन्हा तळघरामध्ये जातो. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनेल टू सम अदर बिल्डिंग. आणि मला अशी शंका आली की तो नक्कीच एक बोगदा किंवा भुयारी मार्ग दुसऱ्या कुठल्या तरी इमारतीत जाण्यासाठी त्या ठिकाणाहून खोदतो आहे. वेन वी व्हिजिटेड द शॉप आय बीट अपॉन द पेवमेंट विथ माय स्टिक टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेच्ड आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड. आपण त्या जागेला भेट दिली त्यावेळेला ते तळघर पुढील भागापर्यंत आहे की फक्त मागच्या बाजूला आहे ते शोधण्यासाठी मी माझ्या काठीने त्या पेवमेंटवर म्हणजे पदपथावर ती काठी आदळून बघितली होती. इट वॉज नॉट इन फ्रंट. ते पुढील भागात नव्हते. आय सॉ द बँक ऑन द अदर साइड ऑफ द हाऊस अँड गेज्ड व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. आणि त्याच वेळेला मला मिस्टर विल्सन यांच्या घराच्या त्या दुकानाच्या मागच्या बाजूला बँक दिसली आणि मला असा अंदाज केला की गुन्हेगारांच्या मनामध्ये काय चाललंय ते. When Clay answered the bell,
द नीज ऑफ हिज ट्राउझर वेअर रिंकल्ड अँड स्टेन्ड. आणि ज्या वेळेला आपण त्या स्ट्रेंडकडे जाण्याचा मार्ग विचारण्यासाठी मिस्टर विल्सन यांच्या दारावर ठोकलं होतं आणि एक तरुण बाहेर आला होता. तो क्लेच होता आणि त्यावेळेला मी त्याच्या गुडघ्यावर बघितलं की त्याच्या पॅन्टला गुड्या पडलेल्या होत्या आणि गुडघ्यावर मातीचे डाग पण होते. इट कन्फर्म्ड माय सस्पिशन दॅट ही वॉज डिगिंग. आणि तो खोदकाम करत होता. या माझ्या संशयाचं रूपांतर विश्वासात झालं. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि त्याच्या पुढची कथा काय आहे ही तर तुम्हाला माहितीच आहे, असं शेरलॉक होम्स डॉक्टर वॉटसन यांना म्हणालेत. यू रिझन्ड इट आउट ब्युटिफुली, आय एक्सक्लेम्ड इन ॲडमिरेशन. तुम्ही फारच सुंदर पद्धतीने कारणमीमांसा दिलीत, असं मी त्यांचं कौतुक केलं, असं डॉक्टर वॉटसन म्हणालेत. आणि या ठिकाणी कथेचा दुसरा भागही संपला. इन दिस वे वी हॅव लर्न्ड अ व्हेरी गुड स्टोरी ऑफ डिटेक्टिव्ह शेरलॉक होम्स.